विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली। गोविंद दूध या कंपनीमध्ये व्यवहारांसंदर्भात इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते। आयकर विभागाच्या पथकाने संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या बंगल्याची झाडाझडती घेतली। सकाळी 6 वाजेपासूनच म्हणजेच 12 तासांपासून बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे। बंगल्यामध्ये आता कोणालाही प्रवेशही दिला जात नाहीये। भाजपला नडले, चौकशीत अडकले असंच म्हणावं लागेल, कारण संजीवराजेंच्या घरी आता आयटीचे छापे पडलेले आहेत। संजीवराजे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यामुळे आपण बघतोय की भाजपला नडले आणि चौकशीत अडकले असंच सध्या तरी दिसतंय। परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करण्याच्या आधीच आयकर विभागाने त्यांच्या घरावर धाडी टाकलेल्या आहेत। त्यामुळे गेल्या 12 तासांपासून ही धाड पडलेली आहे आणि इथं आयकर विभागाचे अधिकारी गेल्या 12 तासांपासून चौकशी करतायत। संजीवराजेंच्या घरी आयटीने हे छापे टाकलेले आहेत आणि त्यामुळे गेल्या 12 तासांपासून नेमकी कसली चौकशी सुरू आहे आणि आतापर्यंत काय काय तपास झालेला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।